नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गळ्यामध्ये 2 किलो सोनं, ऑडी, मर्सिडीज, BMW अशा सगळ्या कार आणि खिशामध्ये पिस्तूल घेऊन नेहमी एंट्री करणारे पंढरीशेठ फडके हे नाव. पंढरीशेठ फडके हे नाव पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्येकाला तोंडपाठ आहे. पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच पंढरीशेठ असं समीकरणच बनलं होतं. परंतु या नावासोबत अनेक वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील जोडली गेली होती. महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं काल दुपारी निधन झालं. पंढरीनाथ फडके हे मूळचे पनवेल येथील विहीघर गावातील रहिवासी. बैलगाडी शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते. पंढरीनाथ फडके हे आधीच शेकाप पक्षामध्ये सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. 1986 पासून ते बैलगाडा शर्यतीचा नाद पाळून होते. बैलगाडा शर्यतीतून अमाप पैसा त्यांनी कमावला होता. बैलगाडा शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित बादल हा बैलसुद्धा त्यांच्याकडेच आहे. त्यांच्याकडे इतके बैल आहेत की जवळजवळ 40 ते 50 त्यांची संख्या आहे आणि प्रत्येक बैलाची किंमत ही प्रचंड आहे. अगदी काही बैलांची किंमत त्यांनी 10-10, 12-12, 15-15 लाख रुपये देऊन सुद्धा खरेदी केलेली आहे. तर असे होते पंढरीशेठ फडके आणि यांनी मागे भरपूर अशी संपत्ती सोडून गेलेली आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.